कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। खेड बस स्थानक हे प्रवाशांसाठी असुरक्षित ठरत असून स्थानकातील महाकाय व खोल खड्ड्यांमुळे प्रवाशांचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला आहे। एसटी बस स्थानकात येणाऱ्या व निघणाऱ्या बसेस जोरात आपटत असून त्यामुळे अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे। या खड्ड्यांबाबत नागरिक व प्रवासी वर्गाने अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाहीये। काही दिवसांपूर्वी झालेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीतही जागरूक नागरिकांनी याकडे लक्ष वेधले होते। त्यावेळी प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे आश्वासन देखील दिले होते। मात्र पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटूनही कोणतीही कृती झालेली नाही। या खड्ड्यांमुळे विशेषतः शाळकरी विद्यार्थी, अपंग, महिला व वयोवृद्ध यांना मोठ्या प्रमाणावरती त्रास सहन करावा लागतो आहे। अनेक प्रवासी या खड्ड्यांमध्ये पडून जखमी देखील झाल्याचा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे। या पार्श्वभूमीवरती एसटी प्रवासी संघटनेने येत्या 2 दिवसात खड्डे बुजवले गेले नाही तर स्थानकातील या खड्ड्यांमध्येच वृक्षारोपण करण्याचा इशारा देखील दिला आहे। ही निषेधात्मक कृती प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे। प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवावेत, अन्यथा जनतेचा उद्रेक अटळ आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे।